नमस्कार, मी गणेश जगताप. आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. नवी मुंबईतील कळंबोली या शहरामध्ये आपण आज उपस्थित आहोत. हनुमान मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माई तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरात आज हा सर्व महिला परिवार उपस्थित आहे आणि या दिवसाचे औचित्य म्हणजेच नागपंचमीचा सण. हा नागपंचमीचा सण साजरा करण्यासाठी ह्या सर्व महिला भगिनी या मंदिरात आज उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन कसं आहे. नमस्कार मावशी, काय नाव आपलं? रामकृष्ण हरी. सौ चंद्रकला भीमराव जायभाये, अध्यात्म स्वाध्याय महिला मंडळाची संचालिका. आज नागपंचमी सण आपण सर्व महिला एकत्रित येऊन साजरा करत आहात. कशा पद्धतीने हा सण आपण साजरा करतात? आम्ही संस्कृती जपण्याकरता पंचमीचाच नव्हे तर अनेक सण साजरे करतो, जेणेकरून आपल्यानंतर येणारी पुढची पिढी आहे त्यांना आपले भारतीय सण काय आहेत, आपली भारतीय संस्कृती काय आहे ही त्यांना समजली पाहिजे. आणि ती आपली संस्कृती टिकून ठेवण्याकरता आम्ही अनेक सण साजरे करतो. आमचं 2006ला आम्ही अध्यात्म स्वाध्याय महिला मंडळ स्थापन केलेलं आहे. वर्षभर आमचा इथे स्वाध्याय चालतो. स्वाध्यायाबरोबर आम्ही अनेक उपक्रम राबवतो आणि त्यातले त्यात हे सण आम्ही प्रामुख्याने सर्व सण साजरे करतो. जसं की नवरात्र असेल, गणपती आहे, पंचमी आहे, होळी आहे, म्हणजे रंगपंचमी पण साजरी करतो. अनेक असे सण आम्ही साजरे करतो. त्याच्या मागचा एकच हेतू की आपली संस्कृती टिकून राहावी आणि येणाऱ्या पिढीला ते समजलं पाहिजे की आपले संस्कार आणि संस्कृती काय आहे ते. आणि विशेष म्हणजे या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांचा तर खूप म्हणजे हे टेन्शनमध्ये असतात महिला या धकाधकीच्या जीवनामध्ये. तर त्यानिमित्ताने मंदिरात आलं फ्रेश होतात आणि संस्कृत सण साजरे करताना तो खूपच आनंद घेतो आम्ही. महिला आनंदित असाव्यात, खुश असाव्यात, त्यांना एक दिवस त्यांच्याकरता जगता यावा म्हणून आम्ही हे सण साजरे करतो. म्हणजे कुठेतरी या सर्व महिला ज्या आहेत या आपल्या प्रापंचिक रोजच्या दैनंदिन जीवनातील वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी होतात आणि आनंद घेत असतात अशा सणांचा. किती संख्येने महिला इथे येत असतात? आमच्याकडं कितीही कमी असलं तरी 40-50 महिला असतात आणि ऑन पेपर आमच्या 150 महिला आहेत. आपण जर पाहिलं तर इथे अतिशय प्रसन्न असं वातावरण दिसत आहे. साक्षात या पृथ्वीवर देवीचं रूप धारण केल्यासारखंच इथे या महिलांचा पोशाख दिसत आहे. आणखी काही महिला आहेत. मॅडम नमस्ते, काय नाव आपलं? सविता काटकर. काय वाटतंय, कसा आजचा सण साजरा करत आहात आपण? आजचा सण म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे मी सकाळपासून असं वाटतं की जेवायचं की नाही, कार्यक्रमाला जायचं मंदिरात, जेवायचं म्हणजे जेवायचं सुद्धा ही नाही राहिलं. पण खूप आनंद, खूप उत्साह आणि असं वाटतं की महिला स्वतःसाठी जगतात. रोज मुलांना आणणार, शाळेत न्या, सोडा, आणि काही उपक्रम चालू असतात. पण नागपंचमी सण म्हणजे सगळ्या महिला एकत्र येणं, सगळ्या महिला आनंद लुटतात आणि खुश राहतात, एवढंच. हा जो तुम्ही मराठमोळा पोशाख हा परिधान केलेला आहे, याच्यामध्ये जर पाहिलं तर एक विशेष असं तेजस्वी रूप स्त्रीचं की जे आपण भवानी माता वगैरे ह्या देवी रूपात आपण जे पाहतो ते आज आपल्या महिलांमध्ये हे दिसून येत आहे. काय सांगाल, हे मराठमोळी या साजाचं काय महत्त्व आहे? म्हणजे हा जो तुम्ही साज परिधान सांगा. मला या नऊवारीचा एवढा अभिमान आहे. मी परदेशात गेले होते, मला सर्वांनी सांगितलं ड्रेस न्या, हे घ्या, ते घ्या. पण मी म्हटलं मी परदेशात जाऊन माझी संस्कृती तिथल्या लोकांना दाखवून देईन. मी ह्याच पोशाखामध्ये शिमला आणि कुलू मनालीला म्हणजे 3 दिवस फिरत होते, मलेशिया, सिंगापूरला. तर माझा एक स्वाभिमान होता, माझ्या देशातली संस्कृती मी इथून तिथं नेईल, तिथली संस्कृती अजिबात म्हणजे अवलोकन करणार नाही. आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत. काय नाव आहे आपलं? सुजाता साबळे. आजचा सण साजरा करत आहात नागपंचमीचा आणि तुमच्या ह्या मैत्रिणी सर्व एकत्र आलेल्या आहेत. काय आजच्या प्रोग्रामचं काय महत्त्व आहे, कसा साजरा करत आहात नागपंचमी सण? हा सण खरं तर खास करून महिलांचाच असतो आणि आहे. हा सण साजरा करायचा हेतू असा कारण आपल्या पिढीनपिढ्यापासून हा सण साजरा करण्यात येतो आणि हा सण खरं तर दीप उत्सवापासून
किंवा आषाढी एकादशीपासून ह्या सणाला सुरुवात होते. कारण पूर्वीच्या ज्या महिला होत्या त्या शेतामध्ये कष्ट काबाड करत लोकांची मजुरी करत त्यांना कुठल्याही जीवनात आनंद घेता येत नव्हता. पण हा एक सण असा होता की त्या दिवसभर किती थकून आल्या तरी त्या संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर खेडोपाडी हा फेर धरायच्या. फेर नावाचा तो खेळ असायचा आणि त्या फेऱ्यामध्ये गाणी म्हणायच्या, गवळणी म्हणायच्या, अभंग म्हणायच्या आणि तो सण साजरा करायचा. ह्या सणाला महत्त्व एवढं आहे, खास महिलांचा सण आहे. आज महिला कितीही पुढे गेली तरी हा सण हा चालू ठेवायचा आणि ही संस्कृती आपल्याला जपायची आहे आणि ही संस्कृती आपण जपली तर आपली पुढची पिढी जपेल, एवढाच हेतू आहे. या सणांना खूप असं विशेष या सनातन संस्कृतीमध्ये महत्त्व आहे. आपल्यासोबत आणखी काही महिला भगिनी आहेत. काय नाव आपलं? मी सौ अनिता सुनील चिखले, श्रीशक्ती फाउंडेशन सचिव. या सणाला काय विशेष असं महत्त्व आहे? का हा सण साजरा केला जातो? काय सांगाल? रामकृष्ण हरी. ह्या सणाला आजच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी खूप फार महत्त्व आहे. आजच्या दिवशी ज्यावेळेस सत्यवानाचे प्राण गेले त्यावेळेस सतीने नागाच्या तोंडातून सत्यवानाचे प्राण वापस आणलेले आहेत, म्हणून ह्या दिवशी पण नाग देवतेची पूजा केली जाते. आणि दुसरी गोष्ट, आज शंकर पार्वती यांची पण पूजा आजच्या दिवशी केली जाते. नागासोबत पूजा केली जाते. म्हणजे आणि आजचा योग असा आहे, सिद्ध आणि साध्य योग हा जुळून आलेला आहे. म्हणजे आजच्या दिवशी खूप मोठं महत्त्व आहे ह्या सिद्ध आणि साध्य योगामुळे. त्याच्यामुळे आणि साप हा शेतकऱ्यांचा मित्र असल्यामुळे ही पूजा नेहमी सर्वांच्या घरोघरी असते. सापाचा मित्र, शेतकऱ्यांनी सापाचा मित्र आपल्याला मानल्यामुळे आजच्या दिवशी शेतकऱ्यांची पूर्ण शेतातली कामं बंद असतात. महिलांसाठी म्हणजे महिला घरात सगळ्यांना गोडधोडाचं नैवेद्य करतात, नागदेवतेला नैवेद्य दाखवतात. आजच्या दिवशी नागाला महिला भाऊ म्हणून मानतात आणि तो उपवास आज दुपारी म्हणजे आम्ही आज सोडून आलेलो आहे उपवास. आज उपवास वगैरे सोडून आलो आणि नागदेवतेची आज आम्ही ते गाणी बोलणार आणि नागाला प्रसन्न करणार. कुठेतरी नागाला महिला आजच्या दिवशी भाव मानत असतात. आजच्याच दिवशी नाही तर वर्षभर हे नागाला आपला भाव मानत असतात. काय नाव आपलं? अर्चना जाधव. काय सांगाल आजच्या सणाबद्दल? आपणही आज सण साजरा केला असेल, कसं वाटलंय? कसा सण साजरा केला? आता श्रावण महिना चालू झाला आहे. श्रावण महिन्यातला पहिलाच सण हा खूप भक्तिभावाने, आनंदाने आणि प्रेमाने साजरा केला जातो. तशी नागदेवतेची पूजा केली जाते, गोड दूध नैवेद्य केला जातो आणि छान पद्धतीने सेलिब्रेशन केलं जातं. काय नाव आहे आपलं? लता शिंदे. आज आपण सर्वजण एकत्रित आलेला आहात. काय सांगाल? दरवर्षी येत असता का इथे मंदिरात आणि कसं साजरा करतात हा नागपंचमीचा सण? आम्ही दरवर्षीच येतो, ह्या सणाची नेहमी वाट बघतो. श्रावण महिना आल्यावर आमचा पहिलाच सण नागपंचमी असतो ना. तसं आम्ही जॉबला वगैरे जातो, पण ह्या सणासाठी नेहमी सुट्टी काढून मी आज पूर्णपणे एक आमच्या मैत्रिणी खूप छान असे नागोबाची गाणे वगैरे आमच्या पिढीला म्हणजे आमच्या मुलांना खास करून ह्याचं म्हणजे कळायला पाहिजे, आपलं महत्त्व कळायला पाहिजे आणि पिढ्यानपिढी हे म्हणजे सण उत्सव तसे चालू ठेवले पाहिजे, म्हणजे साजरा केले पाहिजे. म्हणजे आपल्यामुळे मुलांना कळलं पाहिजे की पिढ्यानपिढी हे सण आपली संस्कृती जपतात ना मुलं. आणि या सनातन संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक सणाचं विशेष असं महत्त्व आहे आणि ते आपल्या दैनंदिन जीवनाशी, रोजच्या जीवनाशी कुठेतरी ते निगडीत असे हे सण असतात. काय सांगाल ताई? नाव काय आपलं? शैला लक्ष्मण मोरे. आज हा सण साजरा करताय, सर्व एकत्रित आलेला आहात. कशा पद्धतीने सण साजरा करणार आहात आता इथे? खूप छान पद्धतीने साजरा करतो. याच्यामध्ये वेगवेगळे खेळ खेळले जातात, जसे फुगडी आहे, बस फुगडी आहे, झिम्मा वगैरे अनेक प्रकारचे सगळे खेळ खेळले जातात. याचा आनंद तर भेटतोच, पण दुसरी गोष्ट अशी पण आहे की आमचा एक व्यायाम होतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने. जे वर्षभर आम्हाला ताणतणाव असतो, घरातलं टेन्शन असतं, या सणाच्या निमित्ताने खूप आनंद मिळतो, उत्साही असतो आणि आम्ही खूप छान प्रकारे सगळेजणी एकदम छान मिळून साजरा करतो. बरेच जणांनी सगळ्यांनी काय काय सगळं सांगून झालेलं आहे, सांगण्यासारखं आता ताईंनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. पण मला खूप आवडतो हा सण. आम्ही वाट बघत असतो या सणाची. गौरी गणपती, नागपंचमी हे महिलांचे खास सण आहेत आणि खूप छान वाटतं. आज पूजा केली जाते. कशा पद्धतीने ही पूजा केली जाते आणि उपवास धरला जातो नागाला भाव मानून? तर घरी आज कशी पूजा केली जाते? काय काय केलं जातं? आपलं नागोबाचं ते हे मूर्ती प्रतिमा हां ते असतं. नंतर ते सगळं फुलं वगैरे असतात, नैवेद्य असतो पुरणपोळीचा आणि अशा प्रकारे दाखवला जातो नैवेद्य. आणखी काही महिला आहेत. काय नाव आपलं? राणी सोमनाथ जाधव. कसं वाटतं इथे आल्यावरती? खूपच छान वाटते.
आम्ही स्वतःसाठी जगायला आत्ताशी शिकलो. एवढा दिवस आम्ही ना स्वतःसाठी काहीच करत नव्हतो, फक्त घरातली कामं आणि हेच. आता फक्त आम्ही बाईंमुळे आम्ही इथे आलोय. सगळं श्रेय बाईंना आहे. हे सर्व श्रेय इथे आपल्या ज्या गीताताई म्हटलं तरी काय हरकत नाही की ज्यांनी या भगवद्गीतेचं हे प्रत्येक घराघरात महिलांना भगवद्गीतेचं ज्ञान पोचवताना पाहायला मिळतात. ताईंना याचं श्रेय सर्व महिला देताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. या सर्वांना एकत्रित करण्यात मोठं यश आहे त्यांचं. आणखी काही आहेत मावशी आहेत आपल्यासोबत. काय नाव आपलं? चंद्रभागा शिंदे. कसं वाटतंय सर्वजण? खूप छान वाटतं, खूप आनंद, खूप आनंद. मंदिरात एक वातावरण निर्माण झालेलं आहे. असं वाटतंय की स्वर्गातून सर्व देवी इथे अवतरलेल्या आहोत. बरोबर. खूप आनंद, खूप खूप. मावशी काय नाव आपलं? अलका वायकर. कसा सण साजरा करता? असंच आमच्या ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळं करतो. ताईंच्या याच्याप्रमाणेच आम्ही सर्वजण इथं हजर होतो. ताईंमुळे आम्हाला हा सणाची जास्त माहिती मिळाली. आणखी आपल्यासोबत इथे महिला आहेत. काय नाव आपलं? उमा गायकवाड. हा सण साजरा करत आहात, कसं वाटतं? खूप छान वाटतं मला. तर वेगळे सांगितला तरी मी आनंदाच्या उत्साह म्हणजे आले. आपलं थोडंसं तब्येत ठीक नाही तुमची तरी पण म्हणजे एक आनंद असतो ते थोडंसं आपलं लुटण्यासाठी. त्यामुळे आपलं चला म्हटलं जायचं आपल्याला, म्हणजे बोलवले तर. काय काय खेळ खेळले जातात या दिवशी? ह्या दिवशी म्हणजे खूप आनंदाने, म्हणजे किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. हा आनंद म्हणजे एवढा गगनात मावण्यासारखा सुद्धा नाही सांगण्यासारखं. म्हणजे एवढा आम्ही म्हणजे असे काही गाणे वगैरे म्हणून किंवा फुगड्या घेऊन हा सण एवढा साजरी करतो की तशी नागदेवताची पूजा इतकी मस्त करतो की काल कोणी बाबा म्हणजे कोणी नागोबाच्या मंदिरात जातो, कोणी वारुळाला गावी कसं लह्या वगैरे घेऊन. आणि ज्या महिलेला असं वाटतं मला भाऊच नाही आहे, तर खरं हा म्हणजे तसं तिनं म्हणून हा उपवास नाही केला असं माणूस म्हणतं नाही करायचा. पण तिनं कधीच मनात आणायचं नाही आपल्याला भाऊ नाही आहे. हा नागदेव आत्ता आपला हा भाऊ आपला पाठीराखा असतो. त्यामुळे तिनं वर्षानुवर्ष हा उपवास साजरी करावा. तब्येत कुठेतरी तुमची जरी खराब असेल तरी तुमच्या चेहऱ्यावर भावनाही दिसत आहेत आणि आनंदही कुठेतरी ओसांडताना पाहायला मिळत आहे. नक्कीच निसर्गावरती प्रेम करणारा हा सनातन संस्कृतीतील हा विशेष असा सण आहे. उखाणे घेतले जातात आज. ह्या उखाणा एखादा? जाव माझी मायाळू, सासू माझी हौशी, कृष्णरावांचं नाव घेते आज नागपंचमी दिवशी. झुंझुंबराचं फुलुंबराचं वडिलाखाची कडी ताकाची, सोन कुणाची सासू सासऱ्याची, नारी कुणाची नाजूक भरताराची, नाजूक तेलच्या नाजूक पोळ्या, रोखवत गेला पाटलाच्या आळी, पाटील म्हणतो नाव घ्या, नाव काय फुकटचं, हळदी कुंकाचं भरलं सुवर्णाचं ताट, भीमराव बसले पूजेला तर समाया लावा 360. या मराठी मातीमध्ये नाव घेण्यालाही विशेष असं महत्त्व आहे. लग्न समारंभात आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातही नाव घेतलं जातं. सागवानी टेबलावर लहान मुलांचा खेळ, रामचंद्र पाटलाचं नाव घेते सवासीचा मेळ. रुसलेल्या राधाकृष्णाला कृष्ण म्हणतो हास, पांडुरंग पाटलांचं नाव घेते त्यांच्याकरता खास. प्रतापगडाचे कारागीर होते कुशल, प्रतापगडाचे कारागीर होते कुशल, लक्ष्मणरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी स्पेशल. प्रतापगडाचे कारागीर पाहिलं तर मोरोपंत हे होते, जावळीचे मोरे. अरे वा वा. मिस्टर आमचे जावळीचे मोरेच आहोत, आम्ही मोरेच आहोत. प्रतापगडाची आमची घर आहे. छान असा उखाणा घेतला. चंद्रभागेच्या तीरावर नाग नागिनीची वस्ती, चंद्रभागेच्या तीरावर नाग नागिनीची वस्ती, सुनीलरावांचं नाव घेते आज नागपंचमीच्या दिवशी. वा वा, सुंदर. डोक्यावर हांडा, कमरेत कळशी, दीपकरावांचे नाव घेते नागपंचमीच्या दिवशी. झुंझुन झुन्यात बसले मनात जायफळ वटीत लवंगा मोठी जोडे सगळे कचेरीत उभे कचेरीत किल्ली गेली हाती उघडी खोली खोलीत चूट चुलेर हांडा हांडेर परात परातीत भात भातात तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडा याडा चंद्रभागेच्या काय काय परी नाव घे परी नाव काय फुकाटचं हळदी कुंकाने भरले ताट माणिक पाटलाचं नाव घेते समाया लावा 360. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर माझे माहेर, माहेरामध्ये बांधते माडी, माडी लेते साडी, साडीवरती लेते चाप, विठ्ठल माझा बाप, दारी फुली जाय रुक्मिणी माझी आई, पाण्याला जाते गवळण, कानोपात्रा माझी मावळण, पाण्यात बुडती नाव कुंडलिक माझा भाऊ, कुंडलिकच्या हातात बत्ती संजयपती मी सौभाग्य होते. कोण नाव घेऊ इच्छिते?
तुमचं नाव सांगा. सविता बोराटे. सत्यवानासाठी सावित्री घे भरला यमाचा पिच्चा. अखंड सौभाग्य मिळावे. सतीश्रावांचं नाव घेते. अखंड सौभाग्य मिळावे हीच माझी इच्छा. आणखी कोण घेऊ इच्छित आहे नाव? काय नाव असतं? परिवार विदास पवार. सोन्याचा भिंग पैठणीच्या घोळात रोहिदास पाटलांचं नाव घेते. सवाष्णींच्या मेळात. अतिशय सुंदर. महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाटून बाळासाहेबांचं नाव घेते. तुमचा मान राखून. आज महादेवाच्या पिंडीचंही विशेष महत्त्व आहे. अशा पद्धती